जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे 20 ते 25 हजार झालेली आहे। सध्या बाजारभाव डाऊन झालेले आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला मिळते। त्या ठिकाणी आपण पाहतोय व्यापारी बांधव जे टोमॅटो खरेदी करतात त्याची पॅकिंग व्यवस्थित करत असतात, त्याचबरोबर इथं लेबर लावून त्यांच्याकडून भरणा व्यवस्थित केला जातो। टोमॅटोची पॅकिंग अतिशय व्यवस्थितपणे केली जाते। साधारण 25 किलो क्रेट प्रत्येक याचं असतं आणि त्याच्यामुळे त्याला बाजारभाव अधिकचे मिळतात। शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा। आता प्रत्यक्षात 23 तारखेला टोमॅटोला बाजारभाव नेमके काय मिळाले, आपल्यासोबत एक जाणकार व्यापारी गोलब आहेत। आज टोमॅटोला बाजारभाव काय मिळाले आणि आवक किती झाली? टोमॅटोची आवक कालच्यापेक्षा थोडीशी कमी होती, तरी 15 ते 20 हजार असू शकते। टोमॅटोची जी मंदी आली त्याच्यामुळे जे लांबचे जे शेतकरी येतात त्यांना भाडं 80-90 रुपये, त्यांना ते माल तोडणं आणि इथपर्यंत आणणं आता शक्य होईना असं वाटत नाहीये। बाजार काय मिळाले? बाजार आज होते 150 पासून तर 250 पर्यंत। चांगले माल 1-2 उकले गेले 260, 70, 80। 100 जे गजरे माल मॉलला जातात ते 300 रुपयापर्यंत गेले। बाजार वाढतील? बाजार वाढायची शक्यता थोडीशी कमी वाटते, पण मग शेवटी निसर्गावर आहे। साधारणतः 250-300 अशी बाजार चालायला लागत होती, पण तसं काय वाटत नाही, कारण नाशिक पट्ट्यात थोडेसे माल वाढलेत आता आणि लोकल सगळीकडे थोडं थोडं चालू झालेलं आहे। सध्या आवक गावठी टोमॅटोची जास्त आहे का संकरित? सध्या संकरित टोमॅटोची आवक जास्त आहे। बाजारभाव गावठी टोमॅटोला वाढतील की संकरितला वाढतील? जेव्हा वाढतील तेव्हा असं काय नाही सांगू शकत, कारण जी देशीची मागणी आहे ही ठराविक 25-30%, हायब्रिडची मागणी 60-70% आहेच आहे। शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? आता सध्याची परिस्थिती, मंदीचा सामना जवळपास 15 दिवस करावाच लागणार आहे असं दिसतंय। शेतकरी बांधवांनो, सध्या टोमॅटोचे बाजारभाव पडलेले आहेत, नाराज होऊ नका। नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात। सध्या टोमॅटोचे बाजारभाव 150 पासून तर 200 रुपयापर्यंतचे बाजारभाव आहेत। दूरच्या शेतकऱ्यांना इथं येणं शक्य नाही, त्याच्यामुळं स्थानिक टोमॅटो विक्रेते इथं या ठिकाणी शेतकरी येत आहेत। बाजारभाव सध्या 150 ते 200 रुपये आहे। मॉलला थोडेसे 5-50 रुपये अधिकचे मिळतात। शेतकरी बांधवांनो, मालाची निवड योग्य करा जेणेकरून बाजारभाव चांगले मिळतील। आपण या ठिकाणी पाहतोय मालाची गुणवत्ता पावसामुळे काही प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतोय, त्याचबरोबर पारदर्शक कारभार असल्यामुळे इथे अधिकच्या शेतकऱ्यांची पसंती या ठिकाणी असते। मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे, त्यांचं संचालक मंडळ यांचं नियोजन चांगलं असल्यामुळे शेतकरी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला पसंती देत असतात। आपली व्यापारी बांधवांना देखील विनंती आहे की व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहे, टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल याबाबतची आपण देखील काळजी घ्या। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये ऑगस्ट 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 15 ते 20-25 हजार क्रेटच्या आसपास झाली आणि सरासरी बाजारभाव 150 पासून तर 200 ते 250 रुपयाचा मिळालेला आहे। अर्थात 250 रुपयाचा जो बाजारभाव मिळाला तो मॉलला मिळालेला आहे। टोमॅटोचे बाजारभाव कमी झालेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते। बाहेरचे शेतकरी जे इथे टोमॅटो विक्री करायला येत होते त्यांना वाहतुकीचा खर्च परवडत नाही, त्यामुळे लोकल माल या ठिकाणी येतोय। पुन्हा आपली शेतकरी बांधवांना विनंती, शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा आणि व्यापारी बांधवांनो, तुम्हाला देखील विनंती आहे, मी शेतकऱ्यांची मुले, टोमॅटोला योग्य बाजारभाव द्या। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।